जगोद्धारासाठी राया तू फिरसी, भक्त वत्सल करा तू एक होसी, तू एक होसी। म्हणून शरण आलो, म्हणून शरण आलो तुमच्या चरणासी। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू चरणी देवनिया माता। त्रैगुण परब्रह्म तुमचा अवतार, तुमचा अवतार। त्याची काय वर्णू, त्याची काय वर्णू लीला पामर। शेषाधिक जिणले नलगेच्या पार, नलगेच्या पार। तेथे जडमूळ कैसा, तेथे जडमूळ कैसा करू मी विस्तार। जय देव जय देव जय श्री स्वामी समर्था, जय श्री स्वामी समर्था। आरती ओवाळू, आरती ओवाळू चरणी देवनिया माता। दैवत माझे दत्त दिगंबर, दैवत माझे हृदयी माझ्या नित्य विराजे। दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे। अनुसूयेचे सत्व आगळे, तिन्ही देवही झाली बाळे, झाली बाळे। त्रैमूर्ती अवतार मनोहर, दीनोद्धारक त्रिभुवन गाजे। दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे। तीन शिरे कर सहा शोभती, हास्य मधुर शुभ वदनावरती। जटाजूट शिरी पायी खडावा, पायी खडावा। भस्म विलेपित कांती साजे। दत्त दिगंबर दैवत माझे, दत्त दिगंबर दैवत माझे। पाहुन प्रेमळ सुंदर मूर्ती, आनंदाचे आसू झरती, आसू झरती। सारे सात्विक भाव उमलती, भाव उमलती। हळूहळू सरते मी पण माझे। दत्त दिगंबर दैवत माझे, हृदयी माझ्या नित्य विराजे। दत्त दिगंबर दैवत माझे, दैवत माझे। दत्त दिगंबर दैवत माझे। श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती सद्गुरू दादा महाराजांना वंदन करून, श्री स्वामी समर्थांचे कृपाशीर्वाद घेऊन वंदनीय ताई मौली आणि आदरणीय रेखा मौली यांना नमस्कार करून मी प्रबोधनाला सुरुवात करते। 22 एप्रिल हा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखा हा दिवस, कारण त्या दिवशी जम्मू काश्मीर मधल्या
पहलगाम या ठिकाणी आतंकवाद्यांनी हल्ला केला आणि त्या ठिकाणी बरेच निरपराध मारले गेलेले होते. त्याच्यामध्ये एक नवदाम्पत्य जे होतं, ते नवदाम्पत्यांच्यामध्ये त्या वधूच्या समोर, त्या बायकोच्या समोर नवऱ्याला मारलं गेलं आणि त्याला तू मराठी आहे, हिंदू आहे का, मुस्लिम आहे असं विचारणा करून मारलं गेले. हा भ्याड हल्ला ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनीच निषेध नोंदवलेला होता. त्यालाच प्रत्युत्तर म्हणून आमच्या सरकारच्या आदेशानुसार आमच्या वायुदलातील सेनेने 6 मेच्या रात्री त्याला प्रत्युत्तर दिलं आणि आतंकवाद्याच्या 9 ठिकाणांच्यावरती हल्ला केला. आणि ते जे ऑपरेशन केलं, तो जो हल्ला केला, त्या हल्ल्याला त्यांनी सिंदूर ऑपरेशन असं नाव दिलं. का तर ती नववधू, तिचं सिंदूर, तिचं कुंकू पुसलं गेलं आणि म्हणून या ऑपरेशनला सिंदूर ऑपरेशन असं म्हटलं गेलेलं आहे. या वायुसेनेच्या, या नौदल वायुसेनेच्या, भारत सरकारच्या या कामगिरीला आमचा सलाम आहे, त्रिवार सलाम आहे. आणि त्यांच्या पाठीशी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, स्वामीमय शुभेच्छा आहेत. स्वामीमय शुभेच्छा आपण त्यांना देऊया आणि त्यांचं मनोधैर्य, आपल्या सैनिकांचं मनोधैर्य आपण वाढवूया, कारण ते आहे म्हणून आज आपण सुखाने आणि सुरक्षित असा श्वास घेतो. आणि म्हणून त्याला आपण आपल्या केंद्राच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊ. आता अढळपद, अढळपद म्हणजे काय? न ढळणारं पद. एखादं पद आपल्याला मिळालं तर त्या पदापासून आपण दूर व्हायला नको, आपल्याला तिथून बाजूला पण करायला नको, असं आढळतं. आता मग आपल्या आयुष्यामध्ये बरीच पदं येतात, ती काही सगळीच अढळ असतात का? नाही. आपल्याला एवढं माहिती आहे की अढळ पद म्हटलं की आपल्याला आठवतं ते ध्रुव बाळ. आपण आपल्या लहानपणापासून आपल्याला ती गोष्ट माहिती आहे की उत्तानपाद राजा, त्याच्या 2 राण्या सुनीती आणि सुरुची, एक आवडती एक ना आवडती. मग ते ध्रुव बाळांना अढळ पद मिळवायचं, कसं मिळवलं, ही गोष्ट आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. मग आपण काय असं अढळ पद, एवढी तपश्चर्या, एवढं घोर तप आपण काही करणार नाही. मग असं एक अढळ पद आपल्यासारख्या एका गृहिणीला, एका संसारी महिलेला मिळवायचं आहे आणि तिनं ते मिळवलं आणि ते अढळपद थोडंसं कमी होतंय असं वाटल्यानंतर, असं तिच्या मनात वाटलं आणि मग तिच्या मनाची झालेली चलबिचल, एक संसारी स्त्री आपल्यासारख्या संसार वेल फुलत असताना त्या वेलीवरती 2 फुलं फुलली. एक आपल्या घरी मुलगा असणारा, त्याचं स्थिर स्थावर कुटुंब झालं, मुलगा मोठ्या कंपनीमध्ये नोकरीला, सून ही नोकरी करणारी. मग जेव्हा आपली मुलं जेव्हा लहानाची मोठी होत असतात तेव्हा आपल्या आजूबाजूला फिरत असतात. प्रत्येक गोष्ट आई काय करू, आई काय करू अशा म्हणजे प्रत्येक गोष्ट मुलं आपल्याला विचारत असतात. आहोंचं पण तसंच असतं, हे कुठं आहे ते कुठं आहे, म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण संसारी असल्यामुळे आपल्याला या गोष्टी सगळ्या अनुभवाच्या आहेत. आणि मग जेव्हा मुलं मोठी व्हायला लागतात, मुलांचे संसार फुलायला लागतात, तेव्हा या स्त्रीला, तिला काय वाटायला लागलं की मुलगा मोठा झाला, त्याचा संसार, त्याच्या संसारात 2 फुलं आली. मग ती पण त्या नातवंड जेव्हा मोठी व्हायला लागली तेव्हा असं झालं की ती मुलं यायची, त्यांचं शाळा, त्यांचं शेड्यूल, सून नोकरी करणारी, तिचं शेड्यूल. मग हिला असं उगीच वाटायला लागलं की नातवंड येतात, एक 5-10 मिनिटं आपल्या जवळ बसतात, त्यांच्या ह्याला निघून जातात. आपण कुठं आहे? आपलं काहीच नाहीये, आपल्याला कोण विचारतच नाहीये. सून येते, चहा पाणी काय,
स्वयंपाक तिच्या शेड्यूल प्रमाणे तिच्या रुटीन प्रमाणे ते तिचं ठरलेलं असतं. आहोंचं तर त्यांचं मित्रमेळान त्यांचा ग्रुप इतके मोठे झालेले असतात. सकाळचा ग्रुप, संध्याकाळचा ग्रुप, वाचनाचा ग्रुप, ते त्यांच्या ग्रुपमध्ये रममाण झालेले असतात. पण ही पहिल्यापासून प्रापंचिक संसारी, ही घरातून बाहेर न पडणारी, हिची कुठली ओ भजनी मंडळ, हिची कुठली ओ वाचनालय, हिची ग्रंथालय कुठली, ही आपली घरामध्येच रममाण होणार आहे. पण जेव्हा मुलं नातवंड ही जेव्हा मोठी झाली, ती जेव्हा हे व्हायला लागली, तेव्हा हिला थोडंसं अस्थिरपणा वाटायला लागला की बाबा सगळे आपल्या आयुष्यामध्ये कुरपटलेले, सगळे आपल्या याच्यामध्ये रममाण झालेले आहेत. तिच्या मनामध्ये एक चलबिचल व्हायला लागते. आपलं पद संपलं म्हणण्यापेक्षा आपलं स्थान संपलेलं आहे, कमी झालं, या घरात आपली किंमत कमी झाली असं तिला वाटायला लागलं. आणि मग ती एक दिवशी ठरवते, जाऊ दे, घरातल्या कुणालाच जर आपली गरज नसेल, तर आपल्या या घरातलं अस्तित्वच नसेल, तर आपण थांबायचं कशासाठी. आणि मग नित्यनेमाप्रमाणे एक दिवशी ती सकाळी उठते, सगळं आवरते. आहो पण बाहेर फिरायला गेलेले असतात. मुलगा सर्व्हिससाठी बाहेर गेला, सून सर्व्हिससाठी बाहेर गेली, नातवंड शाळेच्या निमित्ताने बाहेर गेली. ती आपल्या घरातलं काम आवरते, दुपारी घराला फुलं लावते, शेजारच्या काकूंच्या जवळ किल्ली नेहमीप्रमाणे ठेवते. जाऊन येते म्हणून फक्त सांगते, कुठे गेली काय गेली सांगत नाही. जाते आणि जाऊन मंदिरामध्ये बसते. कुठं जाणार होती, आयुष्यभर कुठे गेली नाही तर आता म्हातारपणात कुठं जाणार आहे ती. जाऊन बसते, मंदिरामध्ये बसते. पूर्ण दिवसभर तिथं ध्यान धारणा आणि देवाच्या समोर जाऊन तिचं मन मोकळं करते. बाई मन मोकळं करते म्हणजे काय करते, कुठंतरी जाऊन रडते, हेच मन मोकळं करते. देवाजवळ जाते, देवा काय माझ्या आयुष्यामध्ये आहे, मी इतकं सगळं संसार इतका मोठा केला, इतकं हे केलं, मला घरात अस्तित्वच नाहीये, माझ्या घरात स्थानच नाहीये, मला पण विचारतच नाहीये, असं कसं. शांत होते, आपणच शांत होते. पण तिथून घरी जायचा विचारच घेत नाही. संध्याकाळ झाली, रात्र झाली, घरी बाहेर गेलेले लोक आले ना घरी, कुठे गेली आजी, कुठे गेली आजी, कुठे गेली, सून म्हणते सासूबाई कुठे गेली, आई कुठे गेल्या, मुलगा येतो कुठे गेली आई, कुठे गेली. आहो पण विचारतात कुठे गेली कुठे गेली. सगळ्या पाहुण्या रावळ्यांना फोन करून झाले, सगळे झाले, तिला फोन करून झाला, तिचा फोन घरातच होता, सगळं झालं, नाही कुठंच सापडत नाही. शेजारपाजारी सगळीकडे विचारून झालं, सगळीकडे झालं, पण ती कुठं जातच नव्हती, तर कुठं शोधायची तिला. मग रात्री 10-11च्या दरम्यान काय वाटलं कुणास ठाऊक, ती परत आली घरी. कुठं जाणार आहे, आली परत घरी आली. आणि मग घरी आल्यानंतर आजी कुठे गेली होती तू, आजी आजी कुठे गेली होती, आम्ही किती खेळायचो तुझ्याबरोबर, ठरवलेलं होतं, आजी आम्हाला करमलं नाही, आम्ही आले आले आम्हाला तू समोर दिसायला पाहिजे होतीस, तू दिसली नाहीस, आजी कुठे गेली होती तू. नाही बाळा मी मंदिरात गेले होते. सुनबाई तर अहो आई तुम्ही कुठे गेला होता, काय झालं माहिती का, आज मला यायला उशीर झाला, पण ऑफिस मधून मला आज त्याचा फरक मिळाला आणि मग येता येता हे बघा मी तुम्हाला गिफ्ट आणलेले. काय आणले गिफ्ट, तर तुम्हाला कानातल्या पुढे आणलेत बघा, तुम्हाला आवडते का. आणि आहो पण येतात, आहो म्हणतात अगं आज सकाळी जरा बाजारात गेलो होतो, तुला चाफ्याची फुलं आवडतात ना, मग ते चाफ्याची फुलं तुला सरप्राईज द्यायचं म्हणून चाफ्याची फुलं शोधत बसलो, त्याला मला उशीर झाला. हे बघ तुला चाफ्याची फुलं आणली, त्याने पण येऊन तिला गजरा मांडला, तो चाफ्याच्या फुलांचा गजरा मांडला. आणि तिला म्हटले ते बघ तुझ्यासाठी त्या टेबलवर बघ, तुला मी तुझ्यासाठी वाचण्यासाठी 2 पुस्तकं आणून ठेवली. मुलगा येतो, मुलगा म्हणतो आई तुला आज मी सरप्राईज देणार होतो, काय झालं माहिती का, आज मला यायला उशीर झाला, पण ऑफिस मधून मला आज त्याचा फरक मिळाला आणि मग येता येता हे बघा मी तुम्हाला गिफ्ट आणलेले. काय आणले गिफ्ट, तर तुम्हाला कानातल्या पुढे आणलेत बघा, तुम्हाला आवडते का. आणि आहो पण येतात, आहो म्हणतात अगं आज सकाळी जरा बाजारात गेलो होतो, तुला चाफ्याची फुलं आवडतात ना, मग ते चाफ्याची फुलं तुला सरप्राईज द्यायचं म्हणून चाफ्याची फुलं शोधत बसलो, त्याला मला उशीर झाला.
झाला, हे बघ तुला चाफ्याची फुलं आणली, त्याने पण येऊन तिला गजरा मांडला, तो चाफ्याच्या फुलांचा गजरा मांडला आणि तिला म्हटले ते बघ तुझ्यासाठी त्या टेबलवर बघ, तुला मी तुझ्यासाठी वाचण्यासाठी 2 पुस्तकं आणून ठेवली. मुलगा येतो, मुलगा म्हणतो आई तुला आज मी सरप्राईज देणार होतो आणि तू कुठे गेली होती ग, काय सरप्राईज? तर तिला 2 विमान प्रवासाची तिकीट आईने वडिलांना तीर्थयात्रेला पाठवायचं होतं आणि 2 विमान तिकीट आणून दिली. मग ती मनातल्या मनात म्हणायला लागली माझं तर स्थान या घरात अढळपद असताना मी का बरं मनाची माझ्या चलबिचल झाली असेल, माझ्या घरात इथंच मला स्थान, माझं जे आहे अस्तित्व, जे स्थान आहे ते स्थान इथंच आहे आणि हे माझं अढळपद आहे, हे माझ्याकडून कुणीही काढून घेणार नाही. आणि आपल्या सगळ्यांच्या मनात हे आपलं जे असणारं अढळपद आहे ते अढळपद असंच राहणार आहे, हे अढळपद कुणीही आपल्याकडून काढून घेणार नाही. आपण द्यायचं म्हटलं तरी सुद्धा आपण ते कोणाला देऊ शकणार नाही, कारण आई ही आईच असते, ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांची स्वामी माऊली ही आई आहे. म्हणून तिच्या पायी जर आपण विश्वास ठेवला तर हे अढळपद आपल्याला असंच राहणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु दादा महाराज की जय. सद्गुरु अण्णा महाराज की जय. सोलापूर इथे माझं माहेर आहे. हर्षदा या माझ्या बहिणी आहेत. श्री स्वामी समर्थ. सद्गुरु दादा महाराजांना वंदन करून मी आणि स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद देऊन मी माझे मनोगत व्यक्त करत आहे. आमच्या वहिनी हर्षदा उपाध्यायांनी बरेच दिवस झाले मला सांगत होते की तारक मंत्र म्हणा तुम्ही, पण कुठल्याही चांगल्या कामासाठी योग यावा लागतो. तर गेली 3 महिने मी हा तारक मंत्र म्हणत आहे, मी आणि माझा मुलगा. तर माझ्या मुलामध्ये खूप प्रगती झालेली आहे. तो स्थिर बुद्धी झाली, चंचल होता, तो चंचलपणा त्याचा कमी झाला आणि मला पण पावलोपावली स्वामींची खूप प्रचिती येते. रोज व्यवहारिक जीवनामध्ये खूप स्वामींचे मला अनुभव येतात. तर अशी स्वामींची कृपा सर्वांवर राहावं हीच आजच्या चरणी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे मनोगत व्यक्त संपवते. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी.